क्रिकेट प्लस दहिसर पुरस्कृत मकरंद चषक 2026 जे गाणं लागलं होतं बाबासाहेबांचं त्याकरिता कॅश प्राइज दिले डीजे करिता तुषारजी धुळे यांच्याकडनं कॅश प्राइज किती दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ झाले. चला 12th मॅन उपस्थित आहेत दोन्ही संघांचे. कार्तिक 11 संतोष भवन या संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि गावदेवी चांदी बंड 25 हेमेंद्र घरत हेमू यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात आणि कॅश प्राइज देखील लागलं जात आहे 1000 रुपयांचं. विशेष करून मोहित जेव्हा बॅटिंगला येईल 2 षटकारांकरिता 1000 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु प्रथमतः इथून गोलंदाजी करते विकास दुबे. अर्थातच काजू या नावाने पसंती मिळाली या खेळाडूला, तोच स्ट्राईक एंडला. त्यानंतर अनिल सावंत 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर मित या गोलंदाजाला आपण पाहत आहे. सुरुवात होईल या मॅचला. बॅकअप दिले, पहिला चेंडू आपण पाहता हवेमध्ये, त्या दिशेने स्वतः यष्टीरक्षक. काही फाईन लेगचे क्षेत्ररक्षक जाऊ शकले असते का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या चेंडूवर जरूर संधी निर्माण झाली होती, परंतु संधी कुठेतरी गमावली जाते आणि यावेळेस विकेट मिळता मिळता राहिले. थँक्यू सो मच म्हटलं असेल काजूने. हा पटका थोडासा षडंपूल करायचा जरूर होता, परंतु पटका अधिक उंच गेला होता. या त्यांच्या मागे आपण पाहू शकाल प्रशांत त्याला पण पाहताय कुठेतरी धावत पळत जरूर गेले होते, परंतु बराच लांबवर राहिले. अंडर 25 चांदीफा संघ जो आपण विशेष करून पाहताय, म्हणजेच नवतरुण भारतीय सितारे युवक जे विशेष करून तुम्हाला या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. एक या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दुर्गेश या फलंदाजाला आपण पाहत आहे. एक या अंकांवर धावफलक. चला घाई करा थोडीशी आणि वेळ देखील सुरू आहे, लक्षात असू द्या. 5 चेंडूंचा खेळ जेथून समाप्त झालाय. एक या अंकांवर एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय, स्टिअर केलं जात आहे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. डेलिकेट टचचा फटका थ्रू दी पॉइंट. आणखी एक दर्जेदार चौकार.
येतात. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आणि धावगती एकंदरीत 5 रन्स ऑन अ कार्ड 5 या अंकांवर हे धावा फलक टीम कार्तिक 11 संतोष भवन हा संघ जो आपण पाहताय मैदानावर 5 धावाच्या आतापर्यंत लागल्या गेल्यात आणि चांगली गोलंदाजी झाली. दुसरा षटक हाताळण्याकरिता मोहित मडवी या गोलंदाजाला आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. बहुतांश जे खेळाडू आहेत ना ते अंडर-25 तुम्हाला या संघाकडनं खेळताना पाहायला मिळतील आणि नवतड उभारते सितारे जे विशेष करून गावदेवी चांदीप या संघाकडनं पाहायला मिळतात. आज संतोष मडवी पिंट्या दादाचं नाव अगदी चांदीप करांचं क्रिकेट ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात पुढे नेलं आणि विशेष करून आज त्यांनाच गुरु मानलं होतं मोहित मडवी तेच आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर. परिपक्वता दाखवावीच लागेल या मॅच मध्ये आणि त्यानुसार तुम्हाला खेळ तो आकारावा लागेल. संतोष भवन काजू हा संघ जो आपण पाहताय कार्तिक 11 या नावाने आज खेळत असताना 5 या अंकांवर एक धक्का. पाच अंकांवर धाव फलक अधोरेखित आहे. 5 रन्स ऑन अ कार्ड. खेचून मारण्याची मानसिकता सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. डॉट बॉल अतिशय चांगल्या पद्धतीची लेन यावेळेस पाहायला मिळते. पाच अंकांवर धाव फलक चांगली गोलंदाजी होते. थोडस अगदी या मॅच मध्ये हलकासा दबाव जरूर आहे. खेचून मारला आहे काजूच्या बाट मध्ये हा पहिला मोठा प्रहार. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. जेव्हा जेव्हा काजूच्या बाट मध्ये मोठे स्ट्रोक येतील ना तेव्हा तेव्हा प्रशांतकडे मात्र लक्ष जाईल प्रत्येकाचं कारण की पहिल्या चेंडूवर ते जीवनदान मिळालं होतं. आगू टप्प्याची लेन परिपूर्ण बाकफुट पण षडम फुलचा फटका. षटकार 6. आणि या मोठ्या प्रहाराने धावगती जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. खेचून मारण्याचा मानस यावेळेस पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातकणामध्ये चांगली अॅक्युरसी आहे. मोहित मडवीच्या माध्यमाने जे विशेष करून इथून पाहायला मिळते सरळ चेंडू यष्ट्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळाली. 11 या अंकांवर धाव फलक अधोरेखित आहे. 1.3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा मोहित गोलंदाजी मार्कवर. एकडने दुर्गेशला आपण पाहताय एका चेंडूकडे 4 धावा चांगला स्ट्रोक जो पॉईंट क्षेत्रामध्ये त्याच्या बॅटमधून आला. पहिला चेंडू डॉट खेळा जरूर काजू तदनंतर दुसऱ्या चेंडूकडे षटकार आणि तिसरा चेंडू डॉट बॉल. फाटच्या आतली कडा त्या दिशेने प्रशांत चेंडूला फील्ड करतील. फक्त आणि फक्त इथून बघावं लागेल कुठेतरी इथून विकास दुबे काजू गेले कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटच्या पटलावर अकरा धावा या स्कोर कार्ड वर अधोरेखित आहेत. 11 रन्स ऑन अ कार्ड. पाठची बाहेरची कडा आहे. खेळीतून समाप्त झालाय. धावगती आहे टीम कार्तिक 11 संतोष भवन संघ 18 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. चांगला स्ट्रोक अगदी जो इथून दुर्गेशच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला. परिपक्वता ही फार महत्वाची आणि ती टीम कार्तिक 11 संतोष भवन या संघाकडनं 18 या अंकांवर धावगती आहे. हे तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर स्वप्नील या गोलंदाजाला आणलं गेलंय. कशा पद्धतीने इथून गोलंदाजी हाताळली जाईल स्वप्नीकडनं ते देखील पाहणं योग्य आहे. दुर्गेश चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 2 चेंडू आणि 10 धाव्यांवर आतापर्यंत त्याचा हा खेळ. तर काजू एकेडने आपण पाहताय 6 चेंडूकडे 8 धाव्यांवर 18 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून स्वप्नील सुसज्जित होईल या तिसऱ्या षटकाकडे. टीम कार्तिक 11 संतोष भवन संघ 18 या अंकांवर
खालीराला चेंडू टप्पा पडल्यानंतर तो बाउन्सच मिळाला नाही. कुठेतरी हावभाव शर्यावर जे विशेष करून पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. अठरा धावा या स्कोर कार्डवर 2.1 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. हा फटका हवेमध्ये आणि त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक येतील. अचूकतेने झेल यावेळेस झालाय कन्वर्ट. विकेटचं होईल इथे पतन. ध्रुवच्या माध्यमानं योग्य त्या पद्धतीचा झेल शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडले गेले. काजूचा जो संघर्ष सुरू झाला होता ना, जो स्ट्रगल सुरू झाला होता तो यावेळेस होईल समाप्त. विकेट मिळाली. फलंदाज होईल बाद. गॉन. त्या दिशेने देवा पांडे या फलंदाजाला आपण पाहताय. 18 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे. जरी सुद्धा संघ परिपक्वतेचा असला तरी देखील नवतरुण उभारते सितारे चांदीप संघाकडनं देखील कमी नाहीयेत आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाले. बुंद्यात हाताळला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने फक्त आणि फक्त बॅकलिपला थोडंसं खाली ठेवलं जाते. मिड विकेट वरनं जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल चेंडूची हाताळणी केली जाईल. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. चांगलं बॅकअप झालं डीप मध्ये आणि जिथून चांगल्या पद्धतीने या 2 धाबा परिपूर्ण केल्या जातात आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 2-0. 20 या अंकांवर हे धाव फलक जे पाहायला मिळतंय. 2.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि कार्तिक 11 संतोष भवन हा संघ आपण पाहताय. गावदेवी चांदीप संघाकडनं आज अंडर-25 चे सर्व काही खेळाडू जे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात आणि चांगल्या अॅक्युरसीने आतापर्यंत गोलंदाजी झाले. गती जी थोडीशी कमी केली होती जरूर, परंतु जास्तीत जास्त चेंडू बाहेरच्या दिशेने निघून जातोय. पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. यानंतर दोन्ही संघ रेडी राहतील. टीम नवापूर 11 आणि भक्ती 11 दांडी. दोन्ही संघ यानंतर आपण पाहू शकाल जे आमने सामने पाहायला मिळणार आहेत. 21 या अंकांवर धावगती. 21 रन्स ऑन अ कार्ड. खेचून मारायचा होता चेंडू, परंतु शरीरापासून पुन्हा एकदा हे लेन बाहेरच्या दिशेने. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा जो यावेळेस मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा इथून विशेष करून मिळत असताना 22 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. थोड्याशा थांबवल्या जरूर धावसंख्या. करंट रन रेट 8.80च्या घरामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहताय 35 पर्यंत पोहोचू शकतात आणि काय कंट्रोल युक्त गोलंदाजी. स्वप्नील कडनं देखील बरोबर खोलवर लेन, प्रॉपरली लेन या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्यात आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पहिलं षटक जे मीतने हाताळलं ज्यामध्ये 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकाकडे एक मोहित थोडासा खर्चिक जरूर ठरला. 13 धाव्यांचं षटक. तर या षटकामध्ये आतापर्यंत स्वप्नीलने 4 चेंडूकडे 5 धावा खर्च केल्यात आणि 23 या अंकांवर धाव फलक जे आतापर्यंत इथून पाहायला मिळतंय. स्वप्नील पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज लागलं जाते संतोष भवन संघाकरिता. देवा पांडेने जर 3 चेंडूकडे 3 षटकार जर मारले तर 500 रुपये. इथे विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला ते बाद व्हावं लागेल. हा धक्का क्रमांक यावेळेस बसेल. संघाला दुसरा. दुर्गेशचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. गॉन. बॅट्समन मैदानाच्या दिशेने ब्रिजेश या फलंदाजाला आपण पाहताय. 23 अंकांवर 3 धक्के जे आतापर्यंत बसले गेले. टीम
कार्तिक 11 संतोष भवन या संघाला परिपूर्ण कंट्रोलयुक्त गोलंदाजी झाले. एक फलंदाज तुमच्या संघाकरिता धाबा बनवेल, परंतु त्याच बनवलेल्या धाबाला एका गोलंदाज तुमच्या संघाकरिता वाचवेल. आणि म्हणूनच गोलंदाजांचं महत्व हे तितकंच आहे. संघामध्ये चांगली गोलंदाजी झाली स्वप्नीलकडनं देखील. गती थोडीशी कमी केली होती जरूर, परंतु डाऊन द लेग ही लेंथ आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक अतिरिक्त धाबी स्कोर कार्ड वर मिळेल. थोडंसं लांबरचं षटक जरूर आहे, लक्षात असू द्या. अगदी हा चेंडू हाताळण्याकरिता तुमच्याकडे 30 सेकंद शिल्लक आहेत. वाईटचा इशारा आलाय. धावगती जाऊन पोहोचेल 24-24 या अंकांवर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल शेवटचा अंतिम चेंडू जो स्वप्नील आपण पाहत आहे. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फायनल एक क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. ध्रुव याला पण पाहता या अगोदर एक झेल देखील कन्वर्ट केला होता. इथून 3 षटकांचा खेळ तो झालाय समाप्त, परंतु नोचा इशारा आलाय पंचांकडनं. पंचांचा एक हात आता तो झालाय समांतर. कुठेतरी ज्या एक्स्ट्रा स्वरूपाने धावा आहेत ना, स्वप्नीलने या षटकाकडे जास्तीत जास्त खर्च केलेत. 2 ते 3 वाईट चेंडू आलेत आणि यावेळेस हा नोचा इशारा तो देखील आलाय. आणि म्हणजेच 1+1 या 2 बहुमूल्य आणि अतिरिक्त धाबा ज्या स्कोर कार्डवर मिळणार आहेत. आणि धावगती जाऊन पोहोचेल 26-26 या अंकांवर. सुमन किरकिरा यांच्याकडनं कॅश प्राइज लागलं जात आहे. 3 चौकार, 3 षटकार आणि 3 विकेट करिता 500 रुपयांचं कॅश प्राइज. 26 या अंकांवर धावगती. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून गोलंदाज सुसज्जित होईल स्वप्नील. मोठा प्रहार समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. गेलाय चेंडू सीमारेषा पार. लॉंग ऑन मध्ये अगदी देवा पांडेच्या बॅट मधनं हा पहिला षटकार 6. तर यांना विनंती करेन की आपण या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अनुप वैद्य ते देखील उपस्थित झालेत, त्यांचं देखील स्वागत. आज अंतिम रजनी. गेले 5 दिवस दुगदुग राहिली खऱ्या अर्थाने दैजरकरांची देखील. आयोजन नियोजन कशा पद्धतीने करायचे आहेत या सर्व काही गोष्टी त्या शिकल्या त्या आयोजनाच्या माध्यमानं. आणि आज आमचा तमाम लाडका प्रेक्षक राजा तो देखील मैदानावर दाटी वाटेने उपस्थित झालाय. त्या सर्वांचं देखील स्वागत आहे. 32 या अंकांवर धावगती. पहिला चेंडू अगदी आखूड टप्प्याची लेंथ होती. ऑन साईडला जरूर परावर्तित करायचा आहे. सॅक्रिफाईस विकेट त्या दिशेने देण्याचा मानस जरूर होता. बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल आणि धावगती जाऊन पोहोचेल 33-33 या अंकांवर. ओम मडके याला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. या शेवटच्या अंतिम षटकाकडे जो आणला गेलाय 33 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. देवा पांडे कॅलिबर असणारा खेळाडू आहे जो मैदानाच्या दिशेने आपण पाहता. या अगोदर एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने चार्ज केलं जाईल या चेंडूला. इन टू द गॅप मध्ये एका टप्प्याखेर चेंडू सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 4 देवा पांडेच्या बॅटमधनं. दर्जेदार चौकार. कराच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल 37-37 या अंकांवर. हे धावफलक जे इथून पाहायला मिळतं आणि चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जो इथून पाहायला मिळाला आणि सरळ बॉडी लाईन सीमारेषा पार चढून निघून गेला 4 धावेंकरिता. 37 या अंकांवर धावफलक. टीम कार्तिक 11 संतोष भवन हा संघ जो इथून पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने चार्ज केले जाईल. वड शॉट, अप्रतिम स्ट्राईक. रात्रीच्या अंधारामध्ये जणू काही काजवा. यावेळेस पुन्हा एकदा देवा पांडेच्या बॅटमधनं हा षटकार 6.
झाला आहे देवा पांडे मैदानाच्या दिशेने आणि म्हणावं लागेल की देवासारखा धावून आलाय आपल्या संघाकरिता. 43 या अंकांवर धावगती हीच ताकद आहे या खेळाडूची, म्हणून परिपक्वता हा शब्द मी उल्लेख केला होता विशेष करून या खेळाडूकरिता. आता इथून 43 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 3.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि फटकेबाजी पहा कशा पद्धतीने केली जाते की व्ही फॅक्टर मध्ये, म्हणजे समोरच्या दिशेने अगदी चार्ज केलं जाते. इनसाइड आउटचा दर्जा स्ट्रोक आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळला गेलाय. नो चान्स फॉर द फिल्डर. एका टप्प्या अखेर चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा मिळतील यावेळेस धावा 4. चौकार. गुड शॉट. ओमच्या अगेन चढवलेले प्रति हल्ले 47 या अंकांवर धाव फलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. देवा पांडे मैदानाच्या दिशेने इथून चांगल्या स्ट्राईक रेटने खेळतोय. फटका पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, परंतु वैभव यावेळी चुकी करणार नाही. चांगल्या पद्धतीचा झेल जो झालाय कन्वर्ट. विकेट मिळवले जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. थँक्यू. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. नवापूर आणि दांडी या दोन दिग्गज संघादरम्यान टॉस केला जाईल. सुधाकरजी पाटील गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ स्थाने केला जाईल टॉस. हेड अँड टेल, छापा आणि काटा असा कॉल करायचा आहे. टीम दांडी संघ कॉल करते. छाप असा कॉल आहे आणि छाप असाच कॉल आलेला आहे. सुधाकरजी दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ऑल द बेस्ट देत आहेत दोन्ही संघांना. दांडी संघाकडे आपण बोलतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. जवळ अगदी हे आयोजन पाहायचं झालं दहिसरकर त्यांच्याकरिता अगदी तो अनुभव नाहीये, परंतु अनुभव त्याने चांगल्या पद्धतीने दाखवला या स्पर्धेच्या माध्यमानं. कसं वाटतं एकंदरीत मैदानावर आल्यानंतर? या मैदानावर तर पहिल्यांदा आलो, पण ग्राउंड बघून तर ती आनंद झाला. चांगलाच ग्राउंड आहे आणि खेळायला पण मजा येईल. आज दांडी संघाकडनं कुठले कुठले खेळाडू जे पाहायला मिळणार आहेत? गौतम आकरे आहे, समीर आहे, विवेक आहे आणि कैलास पागदरे सुद्धा आहे. आणि क्रिकेट जे सातत्याने दांडीकरांचं चांगलंच राहिले, जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळत आहे. आज एक ग्रामीण विभागातील खेळाडू आणि शहरी विभागातील खेळाडू जेव्हा क्रिकेटकरिता पुढे जात असतो तेव्हा त्याला प्रोत्साहन देखील तितकंच महत्त्वाचं असतं. तुमच्या संघातनं असं कुठला खेळाडू आहे की ज्याला तुम्ही प्रोत्साहन जास्तीत जास्त देऊ इच्छिता आणि त्याचा आज परफॉर्मन्स चांगला होणं गरजेची गोष्ट आहे? असे 3 प्लेयर आहेत, गौतम आकरे, समीर तामोरे आणि यज्ञेश प्रभू. यज्ञेश प्रभू सध्या आला नाही, तो यात्रेला गेलाय. निश्चित स्वरूपाने या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ जो होणं अपेक्षित असेल. अशा काही गोड आठवणी आहेत का यंदाच्या सीझन मधील ज्या तुम्ही चांगल्या स्पर्धा खेळला असाव्यात किंवा चांगल्या गोड आठवणी झाल्यात? एखादी स्पर्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने स्मरणात ठेवल्यात, अशा काही गोड आठवणी शेअर करू इच्छिता?
नवली सोबत आमची मॅच होती अचिवर दांडी, तेव्हा नवली संघाने आम्हाला 111 रन दिल्या होत्या. तेव्हा गौतम माकरेने स्वतःने एकट्याने 100 मारल्या होत्या, तेव्हा आम्ही जिंकलो होतो. आणि विशेष करून ही गोड आठवण आहे या स्पर्धेची. समोरचा संघ देखील चांगल्या पद्धतीने खेळणार आहे, सो ऑल द बेस्ट असतील. दांडी संघाने टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. तुम्ही टॉस जिंकला असता, निर्णय काय असता? आम्ही प्रथमतः फलंदाजी करणार होतो. लवकरात लवकर तुम्ही देखील मैदानावर आलात आणि खेळ देखील पाहिला तुम्ही, कशा पद्धतीने खेळपट्टी खेळते, वातावरण कसं आहे, कसं वाटतं एकंदरीत आयोजन आणि नियोजन? चांगलं आहे, खेळपट्टी देखील तितकी चांगली आहे आणि मैदान देखील चांगलं आहे. नक्कीच मजा येईल हा सामना खेळण्यासाठी. तुझ्या संघाकडनं अशा कुठल्या खेळाडूंची नावं घेशील ज्यांचा खेळ चांगला होणं अपेक्षित आहे? अ, प्रतीक पवार असेल, तसंच पार्थ धानमेर आणि दीपेश नाईक यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा असेल. आमचा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु तो आजच्या दिवसामध्ये आला नाही. त्याला कामानिमित्त बाहेर जावं लागलंय, तर आज अनुपस्थित असेल. एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही मैदानावर उतरता तेव्हा हौस फार महत्वाचे असतात. आज ते हौस प्रामुख्याने तुमच्या संघाकडनं देखील पाहायला मिळते, म्हणून शुभेच्छा असतील नवापूर संघाला देखील. सो टॉसचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले. दांडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. आणि नेक्स्ट मॅच मध्ये अगदी दोन्ही दिग्गज संघ जामने सामने पाहायला मिळणार आहेत, म्हणून राहा विश नेटवर्कवर. थँक्यू सो मच कॅमेरामॅन, धन्यवाद. पाठलाग करायचा 12च्या सरासरीने. वैभवकडे ती स्ट्राईक असेल. गोलंदाजी मार्कवर इथून गोलंदाज सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. पहिला चेंडू स्विच जरूर खेळायचा होता, हलकासा ब्रश झाला चेंडू बॅटला आणि जीवनदान जरूर मिळालंय पहिल्या चेंडूकडे, जे विशेष करून इथून पाहायला मिळतंय. अजित किनी यांसकडनं कॅच प्राइज लागलं जात आहे. मोहित मडवीकरिता लागोपाठ 3 षटकारांकरिता 1000 रुपये. तदनंतर हेमेंद्र घरत हेमू यांसकडनं देखील 2 षटकारांकरिता 1000 रुपयांचं कॅश प्राइज. मोहित मडवीकरिता हे कॅश प्राइज विशेष करून पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, त्या दिशेने एक सिंगल धाव घेण्याकरिता पूर झालेत. एक सिंगल धाव मिळणार आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात. एक या अंकाने 1 रन्स ऑन अ कार्ड. अतिशय चांगल्या पद्धतीने इथून बॅटिंग जी पाहायला मिळतंय. पहिल्या इनिंग मध्ये जो खेळ 47 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचला, 48 धावसंख्येचा पाठलाग. नफीस बरेचसे उन्हाळी पावसाळे या खेळाडूने देखील पाहिलेत खेळाच्या माध्यमानं आणि एक चांगल्या पद्धतीचा गोलंदाज ज्याच्याकडे चांगलं व्हेरिएशन आहे, चांगले कटरचा उपयोग जो विशेष करून पाहायला मिळतोय. मोहितकडे ती स्ट्राईक असेल. एक या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. ऑन साईडला पिक करण्याचा प्रयत्न जरूर आहे. लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला वळवलं जाईल. एन मोक्याच्या वेळी कुठेतरी थोडीशी नशिबाची साथ जरूर मिळालाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आणि या 2 धाबा मिळणार आहेत. वेगाने अगदी आपण पाहता डाऊन द लेग ही लेंथ होती. 2 धाबा जरूर येतात. या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर हे धाब फलक जे इथून पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच मध्ये भक्ती 11 दांडी नवापूर 11. गौतम आकरे सारखा एक मोठा खेळाडू जो इथून पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये वर्णन केलं अगदी या दोन्ही कर्णधाराने की चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करायचा आजच्या दिवसाकडे आणि चांगल्या गोड आठवणी देखील राहिल्या. म्हणून खेळाच्या माध्यमातून तुम्ही जितके खेळत जाता तितके तुम्ही परिपक्व होत जाता, तितका अनुभव तुमच्या अगदी माध्यमानं जो एकवटला जातो. खोलवर लेंथ आहे, सरळ बाटचा उपयोग केला जातो. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते बनतील यावेळेस दर्शक. चांगला स्ट्रोक, बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग केला. सरळ बाटचा उपयोग होत असताना चेंडू सीमारेषा पार. मिळतील यावेळेस मोहित मडवीच्या बॅटमधनं या 4 धाबा. चौकार. येतात आणि या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक यावेळेस मोहितच्या बॅटमधनं.
नपीच्या अगेन्स्ट यावेळेस हा स्ट्रोक जो कन्वर्ट केला गेला. पण एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. मोहितकडे ती स्ट्राईक. स्विचिटचा फटका पुन्हा एकदा जरूर खेळायचा. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु फेकी थोडीशी अंडराम पद्धतीने यावेळी जी पाहायला मिळाली. एक सिंगल धाव स्कोर कार्डवर जरूर मिळेल आणि कुठेतरी आता व्हाईट लाईन ही चेक केली जाईल. तिसरे पंच येतील आणि आता चेक केले जाईल की वाईट चेंडू आहे की नाही. चेक केलं जाईल कुठेतरी व्हाईट लाईन, तदनंतर शफल झालेत की नाही आणि तदनंतर स्विचिटचा फटका बॉडी लाईन पासून किती दूर आहे, या सर्व काही गोष्टी पंचांच्या माध्यमानं आणखी एक बक्षीस लागलं जाते. जर संतोष भवनच्या अगेन्स्ट गावदेवी चांदीप संघ जर विजयी होईल तर हेमेंद्र घरत हेमू यांच्याकडनं 15 जर्सी स्पॉन्सर्ड केल्या जातील संघाला. निर्णय आलाय पंचांच्या माध्यमानं. इट्स अ व्हाईट बॉल. लाईन बिलॉंग टू द अंपायर आणि आता 1+1 2 अतिरिक्त धाबा या स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 9 रन्स ऑन अ कार्ड, 9 या अंकांवर हे धाव फलक. पुन्हा एकदा इथून नफीस सुसज्जित होईल गोलंदाजी मार्कवर. 9 धावा या स्कोर कार्डवरच्या अधोरेखित आहेत. सुरुवात प्रामुख्याने ही तुम्हाला विशेष करून चांगली करायची आणि ती सुरुवात चांगलीच झाली. विथ द बॅट विथ द बॉल ते कंट्रोल जे विशेष करून इथून पाहायला मिळते. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 246 षटकार लागलेत. आज 5वी रजनी आहे या स्पर्धेची. 9 धावा स्कोर कार्डवर ज्या विशेष करून इथून पाहायला मिळतात. कल्पेश पाटीराके म्हणून आहेत आज चांदीप संघाकरिता. कल्पेश नाईक 9 या अंकांवर धावफलक जे इथून अधोरेखित आहे. खेचून मारायचं होतं परंतु स्विंग अँड मिस. तडमांच्या दिशेने अगदी चेंडूला स्टॉप केलं जाईल. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळतंय. वैभवकडे ते अगदी टॅलेंट तर आहे परंतु क्षमतेची गोलंदाजी होते. नेहमीच आपण म्हणतो ना, ऍज अ मेरिट तुम्हाला खेळ दाखवणं तितकंच महत्वाचं आहे. अच्छे गेंदू का सन्मान. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून नफीच सुसज्जित होईल. 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 39 धावसंख्येची अद्यापही गरज असेल. पुन्हा एकदा स्विच जरूर खेळायचा आहे. आता धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळेल आणि सिंगलच्या साह्याने अगदी आपण पाहत आहे की षटकाची देखील समाप्ती होईल आणि इथून धावगती जाऊन पोहोचेल 10-10. 10 या अंकांवर धावगती. टीम गावदेवी चांदीप अंडर 25 हा संघ जाऊन पोहोचलाय. आता उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूकडे लक्ष असेल 38 धावसंख्येचं. म्हणजे कुठेतरी आता आस्किंग रिक्वायर रन रेट जवळ 13च्या घरामध्ये जो सरकत असताना पाहायला मिळतोय. लक्षात असू द्या वेळ सुरू आहे, सो इथून लवकरात लवकर तुम्हाला घाई करावी लागेल. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार आहोत आपण दुसऱ्या षटकाच्या दिशेने. सुरू आहेत म्हणजे जर लवकरात लवकर तुम्हाला 2 षटकं जी हाताळावी लागतील. 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 38 धावसंख्येची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. वैभवकडे ती स्ट्राईक. आतापर्यंत वैभव थोडासा स्ट्रगल मध्ये जरूर पाहायला मिळालाय. 4 चेंडू त्याने अगदी फेस केलेत आणि एक सिंगल धाव जी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. तर मोहित एकेडने आपण पाहताय 2 चेंडूकडे 6 धाब्यांवर जरूर खेळतोय. चांगला स्ट्राईक रेट त्याने देखील मेंटेन केलाय. 18 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल आणि 38 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. अविनाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. स्ट्राईक एंडला इथून वैभव. बॅटची एज. तडम्यांच्या दिशेने चेंडूला स्टॉप केलं जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 11 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. सिंगल डबल जरूर आहेत परंतु रिक्वायर रन रेट ते देखील माइंड मध्ये असेल परंतु सांभाळून सुरुवात झालंय हे देखील तितकंच विशेष आहे. गावदेवी चांदीप अंडर 25 या संघाकडनं. कार्तिक 11 संतोष भवन संघ देखील शापले इथून खेळत असताना
नेहमीच एक कॅल्क्युलेशन कॅप्टन्सी जी पाहायला मिळाले विकास दुबे काजूकडनं. स्विंग झाला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस जरूर इथून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉडी लाईनला हा चेंडू आदळला गेला, जिथून एक सिंगल दाबी स्कोर कार्डवर मिळेल. लेग बाईचा इशारा आलाय पंचांकडनं. एक सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. 16 चेंडूंचा खेळ जिथून शिल्लक असेल आणि 36 धावसंख्येची आवश्यकता. मोठ्या फटक्यांपासून आहे ना थोडंसं वंचित जरूर ठेवलंय, कारण की त्या पद्धतीची गोलंदाजी झाली आतापर्यंत टीम कार्तिक 11 संतोष भवन या संघाकडनं. परंतु नेहमीच आपण म्हणतो ना, एखादी गाडी स्टार्ट झाल्यानंतर कुठेतरी पहिला गेअर, दुसरा गेअर, तिसरा गेअर आणि चौथा गेअर टाकावा लागतो. लेन थोडीशी आपण पाहत आहे कुठेतरी बॅकअप दी लेन जरूर हाताळली गेली होती. फुलर लेनची डिलिव्हरी एक एंडने धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागेल. आता म्हणू शकाल दैव देतं आणि कर्म नेतं. कुठेतरी यावेळेस संधी जरूर दिली होती, परंतु ती संधी उचलून धरू शकले नाहीत. धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागेल वैभवला. विकेट मिळाली. आणखी एक धक्का गॉन. स्कोर कार्डवर आहेत. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. त्यामुळे बॅटर मी त्याला पण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडला अपील जरूर झाली होती लेग बिफोर द विकेट, परंतु तदनंतर धावचीच्या रूपाने बाद व्हावं लागलं वैभवला. जरूर विकेट मिळवायची होती, ती विकेट मिळाले जरूर रनआउटच्या स्वरूपाने का असेना. मोठा प्रहार जरूर करायचा होता, परंतु ओहो जीवनदान मिळालं. नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळत असताना टीम आई गावदेवी चांदीप या संघाला झेल देखील ड्रॉप झाला आणि परिणाम स्वरूपाने चेंडू सीमारेषा पार. मिळतील यावेळेस धावा 4 चौकार. ती बाहेरची कडा लागली, झेल देखील ड्रॉप झाला. आता परिणाम तो सहन करावा लागेल, परंतु स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये झेल कन्वर्ट केला जाईल. गुड कॅच. कंटलुक्त झेल इथून व्यतीत केला गेलाय. विकेट मिळेल महत्वाची. मोहित मडवीला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. गॉन. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अविनाश, जो इथून सुसज्जित होईल. 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 या अंकांवर धाव फलक आहे. 13 चेंडूंचा खेळ जो आता इथून शिल्लक असेल आणि 32 धावसंख्येची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. सामना अजून एक बॅलन्सिंग आहे, परंतु कुठल्या तरी एका फलंदाजाला आता ती जिम्मेदारीने खेळ तो करावा लागणार आहे या मॅच मध्ये. प्रशांतकडे ती आता इथून पाहू शकाल स्ट्राईक. 16 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 16 रन्स ऑन अ कार्ड. मोठा प्रार जरूर करायचा आहे. बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता जी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 16 या अंकांवर धावफलक. टीम गावदेवी चांदीप अंडर 25 हा संघ इथून पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडूंचा खेळ इथून तुमच्याकडे शिल्लक असेल 12 आणि 12 चेंडूंमध्ये 32 धावसंख्येची आवश्यकता आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉल्स रिमेनिंग, 32 रन्स रिक्वायर्ड टू विन. घे बॅक ब्रेक आणि बोलणार होतो आपण तिसऱ्या षटकाच्या दिशेने.
30 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर इथून देबा पांडे या गोलंदाजाला आपण पाहता या तिसऱ्या षटकाकडे आणलं गेलंय. चला घाई करा थोडीशी, थोडस फास्ट खेळा ही विनंती करतोय. वेळ देखील सुरू आहे आणि लक्षात असू द्या 2.5 मिनिटं राहिले हे षटक हाताळण्याकरिता. कार्तिक 11 संतोष भवन 16 अंकांवर धावफलक अधोरेखित आहे. खेचून मारण्याचा मानस जरूर होता, आता धाव घेण्याचा प्रयत्न जरूर आहे त्या दिशेने. स्वप्नील पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक करिता 500 रुपयांचा कॅश प्राइज लागलं जाते. देवा पांडे करिता हे कॅश प्राइज. 16 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. सरबाटचा उपयोग केला जातोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक येईल अविनाश. चेंडूला उचलून पिके केली जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर मिळेल. मोठे स्ट्रोक आता इथून तुम्हाला खेळावेच लागतील या मॅच मध्ये. जर मोठे स्ट्रोक आले नाही तर हवी होईल टीम कार्तिक 11 संतोष भवन संघ या मॅच मध्ये. कुठेतरी विथ द बॉलने थोडंसं सरोकी पळो करून सोडलं होतं जरूर, परंतु इथून आता गोलंदाजी या सेकंड इनिंग मध्ये तितकीच ताकदीची होते. प्रशांतकडे ती स्ट्राईक. फुलटॉस चेंडू जरूर आहे, तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. अविनाश वेगाने पुढे येईल. एक सिंगल धावी स्कोर कार्ड वर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने, या सिंगलच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या अंकांवर. अठरा धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. सोडून दिलं जाईल या चेंडूला. बाकीचं काम इथून पंच करतील. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळणार. एक अतिरिक्त धावीच्या मदतीने धावगती 19 या अंकांवर. थोडासा सकारात्मक दृष्टिकोन आहे ना या मॅच मध्ये, आता त्या दृष्टिकोनाने पाहावं लागेल टीम गावदेवी चांदीप या संघाला. यशस्वी व्हायचं असेल तर जोखीम थोडंसं पत्करावंच लागेल या मॅच मध्ये. परंतु तितकंसं कनेक्शन तर बसू शकलं नाहीत, कारण की गोलंदाजी त्याच अॅक्युरसीने होत आहे. सिंगल धाब्यावरच समाधानी राहावं लागेल, कारण की प्रशांत त्या अगदी वेगाने धावताना तुम्हाला पाहायला मिळणार नाही. परंतु या मॅच मध्ये आता सिंगल डबलने काम जमणार नाहीये. मोठे स्ट्रोक हे आता तुम्हाला खेळावेच लागतील. 20 धाबा झाल्यात. 28 ची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तुमच्याकडे 8. गाठ बांधावी लागेल. 28 धावसंख्या इथून तुम्हाला परिपूर्ण कराव्याच लागतील. देवा पांडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. बाकीचं काम पुन्हा एकदा पंच करतील. पंच आमच्यापर्यंत वळतायत. वाईटचा इशाराला एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. रिॲक्शन पहा काजूचे कशा पद्धतीने अगदी हा चेंडू पीच झाला होता. जास्तीत जास्त बाहेरच्या दिशेने टाकण्याचा हा मानस जो विशेष करून इथून पाहायला मिळाला. कंट्रोल हे तितकंच महत्वाचं आहे. कंट्रोल तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर, कंट्रोल तुमच्या वैयक्तिक शब्दांवर आणि कंट्रोल तुमच्या खेळाच्या माध्यमानं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून क्रिकेटचं पहिलं अक्षर ते देखील आपण म्हणतो ना, कॉन्सन्ट्रेट विथ कंट्रोल. 21 या अंकांवर धावगती. 2.4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 27 ची आवश्यकता आहे. लेफ्ट केलं जाईल पुन्हा एकदा या चेंडूला. काय चेंडू स्पर्श झालाय का, या सर्व काही गोष्टीच्या पाहण्यासारख्या आहेत. परंतु यष्ट्यांच्या वर्ण हा चेंडू निघून गेलाय आणि कुठेतरी आपण पाहत आहे की लेफ्ट करण्याचा प्रयत्न. लेफ्ट केलं या चेंडूला. आता कुठेतरी वाट पाहायची गरज नाहीये प्रत्येक चेंडूकडे, कारण की ही वेळ आहे वाट लावायची आणि म्हणूनच तुम्हाला त्या पद्धतीने खेळ तो हा विशेष करून करावा लागणार आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 27 ची गरज आहे. खाली लारा चेंडू, सरळ चेंडू निघून जाईल यस त्यांच्या मागे. इथून निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 21 या अंकांवर धावफलक. उर्वरित चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 6 आणि 27 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. किशोर 27 रनों की जरूरत.
या मॅचला अगदी जिंकण्यासाठी अनुरागला आपण पाहू शकाल इथून गोलंदाजी मार्गवर आणलं गेलं. 21 धावा. टीम गावदेवी चांदीप अंडर 25. नवयुवक जरूर होते. विथ द बॉलने चांगला परफॉर्मन्स राहिला, परंतु विथ द बॅट नाही तो परफॉर्मन्स थोडासा बिखुरला गेला. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमाने. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचेल एक्स्ट्राच्या मदतीने. 22. 22 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 2 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. गणेश पांडव, व्हॉइस ऑफ किल्टन आणि त्यांच्या माध्यमाने शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील धन्यवाद. सरबाटचा उपयोग केला जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार आहेत आणि या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 23 या अंकांवर. हे धावफलक जे अधोरेखित आहे. 3.1 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. परिपूर्ण या मॅच मध्ये तो कंट्रोल हीच या संघाची ताकद आहे. जरी सुद्धा सुरुवातीला ती धावसंख्या कमी होती, तदनंतर देवा पांडे अगदी मदतीला धावून आला. आज देवा सिंग नाहीये अगदी प्लेइंग 11 मध्ये, परंतु देवा पांडेचा खेळ जो आज विशेष करून प्रामुख्याने महत्वाचा राहिला. 23 या अंकांवर धावफलक. हुकचा फटका जरूर आहे. आता अगदी आपण पाहता आकुटप्प्याची लेन जरूर होते आणि सरळ चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा पार. मिळतील यावेळेस नशिबाच्या या 4 धावा. चौकार. चार धावा येत आहेत आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 27 या अंकांवर. हे धावफलक. 4 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 21 धावसंख्येची आवश्यकता आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक आता मिड ऑफ मध्ये घेतला जातो. देवा पांड्याला आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज. बॅक ऑफ दी लेंथ आहे. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केला जाईल. वड शॉट. हुकचा फटका. धावा होतील बुक. मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा. प्रशांतच्या बॅट मधनं हर हुन्नरी प्रहार. पहा काय कनेक्शन बनलंय. बॅक ऑफ दी लेन. बॅक ऑन हा स्ट्रोक. मिळतील धावा मॅक्झिमम 6. तीन चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल आणि 15 धावेंची गरज आहे. पहा एक मोठा फटका आला. नेहमीच आपण म्हणतो ना, काहीतरी नाविन्य हे तुम्ही करून दाखवा खेळाच्या माध्यमाने. आणि आता पहा टीम मीटिंग घेण्याकरिता भाग पडलं. चला वेळ जास्त घेऊ नका. 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 15ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 3 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. प्रशांतच्या बॅट मधनं एकच मोठा प्रहार आला, परंतु हा तगडा प्रहार होता. अप्रतिम. बॉडी वेट परिपूर्ण ट्रान्सफर झाला अगदी या फटक्यामध्ये आणि काय फटका उत्तुंग निघून गेला. 33 या अंकांवर धावफलक जादोरेखित आहे. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. बाकीचे काम पंच करतील. वाईटचा इशारा जरूर आलाय. मॅच अजून सुद्धा जिवंत आहे. 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. 14ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 3 बॉल्स रिमेनिंग अँड 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. जबाबदारीने खेळा तितकाच महत्वाचा आणि हा खेळ तितकाच गरजेचा. 34 या अंकांवर धावफलक जादोरेखित आहे. 34 गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 14ची गरज आहे. मोठा प्रहार जरूर आलाय, परंतु यावेळेस हा फटका फसेल की काय. आणि चांगल्या पद्धतीचा झेल यावेळेस पाहायला मिळतोय. डीप मध्ये विकेट मिळवली जाईल आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. दुर्गेशाला आपण पाहू शकला. डीप मध्ये ते स्थित होते आणि कुठेतरी बॉडी बॅलन्स सांभाळता आलं नाही आणि कुठेतरी आपण पाहता यावेळेस विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. उर्वरित आता 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि 14ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चालेल, मग त्याने दिलेले ना पैसे तुझ्याकडे. ठीक आहे चालेल, मी घेतो. 34 या अंकांवर धावफलक जादोरेखित आहे.
कट करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा जरूर आहे पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. 35-35 या अंकांवर धावफलक जादुरी आहे. विश्वनाथजी दवणे एक लेजंड क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यांना देखील मी विनंती करेन की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यावेळेस झेल कन्वर्ट होईल, विकेट मिळेल, फलंदाजाला परतावं लागेल. आणखी एक धक्का गॉन. मांडीला जाता गो चालूल दळायला आणीला पाटा पस्तीस या अंकांवर धावफलक जय अधोरेखित आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल, फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपण पाहत आहे आणि ती औपचारिकता यावेळेस कंप्लीट देखील होईल. विजय होईल या मॅच मध्ये टीम कार्तिक 11 संतोष भवन हा संघ. एक चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल या मॅच मध्ये त्यांचं ते धैर्य जे विशेष करून पाहायला मिळालं. संतोष भवन काजू 47 धावसंख्येपर्यंत अगदी हा संघ पोहोचला आणि 48 धाव